माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईनं गेल्या 8 दिवसांपासून सुरू असणारं संगमनेर तालुक्यातील जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांचं आमरण उपोषण सुटलं आहे। यावेळी बाळासाहेब थोरातांनी थेट जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना फोन करून संपर्क साधत चांगलेच खडेबोल सुनावले आणि महसूल आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्यावर चांगलेच आक्रमक झाले होते। 8 दिवस उलटूनही उपोषणकर्त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यानं साधं ढुंकूनही पाहिलं नाही असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरातांनी करत तालुक्यात शिदरच्या मतदारसंघातून जाणून बुजून त्रास दिला जात आहे। पिंपळगाव खांड धरणाचं पाणी सोडण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे, मात्र त्यांच्यावर पालकमंत्री दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप देखील बाळासाहेब थोरातांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव न घेता केला। सत्ता येते आणि जाते हे चक्र सतत फिरत राहतं, तेव्हा कुणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलं नाही, तेव्हा सत्तेची मस्ती करू नका असे खडेबोल त्यांनी सुनावले। आपण काठावरील मताधिक्य मिळवून अकोले मतदारसंघातून निवडून आला आहात, तेव्हा पाणी सोडून देण्याची भाषा करू नका असंही त्यांनी अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना खडेबोल सुनावले। तुम्ही मी इथं जातो म्हणल्यानंतर तुमचा प्रांत तहसीलदार सुद्धा नायब तहसीलदाराला पाठवतात। तुम्ही सरकार म्हणजे समजतात काय, तुम्ही म्हणजे समजतात काय? ठीक आहे, माझ्या करता नाही, त्याच्याकरता 8 दिवसानंतर यायला नको तुम्ही। बरोबर नाही तुमचं, जर का मुद्दाम तुमचा हातीवादाना माणसं मेले तरी चालतील ही भावना आहे तुमची याच्यामध्ये, असं माझं मत आहे। आणि तुम्ही कलेक्टर आहे, तुम्ही जबाबदार आहे, जो करून नाही चालणार, मग बोलून नाही काय करायचं? पण आता माणूस गेल्यावर पाणी येणार का? असं नाही, त्याच्यात एक लक्षात घ्या, तो रिपोर्ट सुद्धा खोटा आहे। दुसरं लक्षात घ्या, कलेक्टरची जबाबदारी आहे पिण्याचं पाणी पुरवायचं, म्हणून मग कधी पाणी सोडणार सांगा? गव्हर्नमेंटचा नसतो, हा कलेक्टरचा अधिकार आहे। पिण्याच्या पाण्याचे अधिकार हे कलेक्टरचे आहेत आणि त्यावेळेस तुम्ही तुम्ही नीर अधिग्रहित करू शकता का नाही? करता येतं तसं हे पाणी सुद्धा तुम्हाला पिण्याच्या पाण्याकरता देता येतं। काही अडचण नाही, अडचणी सुटल्या पाहिजे। आणि प्यायच्या पाण्याला काय अडचणी, पिण्याच्या पाण्यात कुठं अडचणी असतात काय? काही सांगतात टँकर हे पाणी आलं पाहिजे का? पाणी सोडा लवकर करा निर्णय। आमदार म्हणजे दुष्काळी वर्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र कठीण परिस्थितीतून दुष्काळी भागात तो जातो आहे आणि या परिस्थितीमध्ये पिण्याचं पाणी पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे। अशा वेळेस पिंपळगाव खांडचं पाणी हे आता खाली शिंदोडीपर्यंत यावं ही पिण्यासाठीची अपेक्षा, पाण्याची अपेक्षा करणं गैर नाही आणि त्याकरता उपोषण करावं लागतं। 8 दिवस आमचे जे डोंगरे आहे, सुभाषजी डोंगरे, हे 8 दिवस बिगर पाण्याचे उपोषणाला बसले, बिगर अन्न पाण्याचे। साधी दखल शासनानं घेतलेली नाही किंवा अधिकाऱ्यांनी घेतली नाही, ती इथपर्यंत येऊ शकत नाही शासन, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आज मी उपोषण सोडलेलं आहे, परंतु पिण्याचं पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे। कोण काय म्हणतं याला महत्व नाही, पाणी दिलं पाहिजे आणि ते शेवटी इथपर्यंत पिण्याचं पाणी म्हणून ते शिंदोडीपर्यंत किंवा खाली जिथं आवश्यकता असेल तिथपर्यंत गेलं पाहिजे, हा आग्रह त्यांचा आणि आमचा सगळ्यांचा आहे। महायुती सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातबाजी करत आहे की सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, प्रत्यक्षात तसं काहीच नाही। खोट्या घोषणा करणं ही तर पद्धत त्यांची आहे, पण प्रत्यक्षामध्ये कोणतीच अंमलबजावणी त्यांची कधी नसते। हा अनुभव सगळ्यांना आलेला आहे। शेतकरी अडचणीत आहे, कामगार अडचणीत आहे, जनता महागाईनं होरपळून गेलेलं आहे, तरुण मुलांच्या हाताला काम नाही, ही दुर्दैवानं परिस्थिती देशाची आहे, महाराष्ट्राची सुद्धा आहे। सर, शिर्डी लोकसभेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये उत्सुकता वाढलेली, काय सांगत? आता शेवटी असं आहे की महाविकास आघाडी म्हणून उमेदवार आमचा येईलच, म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आमच्या मित्र पक्षांचा। विरोधक कोण येतो हे आम्हाला अद्याप माहीत नाही, परंतु आम्ही ही लढाई जिंकू। महिला दिनाविषयी काय सांगाल सर? महिला दिन जागतिक महिला दिन हा आहे आणि महिलांची ताकद खूप मोठी असते आणि आपण पाहिलं असेल की देशामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा पंचायत राज विधेयक हे आणलं राजीवजी गांधी यांच्या कालखंडामध्ये
आणि सत्तेमध्ये महिलांचा सहभाग केला गेला. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका 50% महिला आता काम करतायत, सक्षमपणे करतायत. आमच्या सभापती महिला असतात, अनेक ठिकाणी महापौर महिला झालेल्या आहेत आणि त्या अत्यंत सक्षमपणे काम करतात. महिलांची ताकद ही खूप मोठी ताकद आहे. 50% ताकद ही तर महिलांची. आज तर सगळा देश असेल किंवा संसार सांभाळण्याचं काम त्या करतायत, सार्वजनिक कामात सुद्धा भाग घेत आहेत, संसाराला हातभार लावत असताना त्या देशाच्या प्रगतीला हातभार लावत असतात. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. आमदार थोरात यांच्या समवेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, माजी जिल्हा परिषद सदस्य मीराताई शेटे यांच्यासह पठार भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एस्तान मीडिया, संगमनेर.